बनवलाय भात आणि डाळ भात बनवलाय फक्त. चपाती पण आहे. कोण सिओ आवाज येतोय मला? थांब, आली आली आली, 1 मिनिट थांब. बघा, आणि ही मस्त डाळ. हे बघा, मस्त डाळ केली आहे. मस्त बाहेर पाऊस चालू आहे, थंडी वाजते आणि मस्त गरमागरम भात आणि मस्त गरमागरम डाळ. तरी या मग तुम्ही पण जेवायला. या रात्रीचे वाजले हे 2:30 आणि बाहेर पाऊस बघा किती पडतोय. इतका पडतोय, असं झोप सुद्धा लागत नाही. ते पाऊस बघून असं वाटतंय बापरे ढगफुटी जणी झाली. त्याकरता आम्ही झोपत सुद्धा नाहीये. शिवला आता झोपवलंय रागवून रागवून. तुम्हाला दिसतोय का नाही काय माहित नाही, खूप पाऊस पडतोय. हे बघा, विंडो बंद करते नाही तर घरामध्ये पाऊस येतोय. पावसाच्या पाण्याच्या आवाजाने ना झोप सुद्धा लागत नाहीये. खूप जीव घाबरतोय. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं या पूनम सपकाळे व्लॉग्स मध्ये. तर आला आहात तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काल अलाउन्स झालं होतं नाशिकमध्ये रेड अलर्ट आहे, पाऊस खूप पडणार आहे. तर पाऊस तर पडतोच आहे, रात्रभरचा खूप पाऊस पडतोय, आता सुद्धा खूप पाऊस पडतोय. आणि त्या पावसामुळे आम्ही रात्रभर झोपले नाहीये. असं वाटायचं बापरे खूप जोरात, म्हणजे असं वाढणार तर नाही असं तसं, म्हणून झोप येत नव्हती. तर आता आमचे सगळे कामं वगैरे झाले ना, ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं, जेवण झालंय आता. तर मी तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण कसं आहे, किती पाऊस होतोय. हे बघा बाहेरचं वातावरण, बापरे खूप थंडी हवा आहे. खूप पाऊस पडतोय. आता तरी थोडा कमी आहे, पण रात्री खूप होता. बघितला किती पाऊस आहे, आणि थंडी तर खूपच वाजते, इतकी थंडी वाजते. मनीला ना माझी इतकी सवय झाली आता मस्त. आणि जेव्हा त्याला म्हणजे नवीन नवीन आणलं होतं ना, तो 1-2 दिवस तो आमच्या जवळ जास्त यायचा, पण मग असं घाबरायचा तो यायला. आता आहे ना मस्त स्वतःहूनच येऊन बसतो. बघा कसं येऊन बसलाय. मनी 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 सिम्बा बघा. ए सिम्बा, हे बघ माझ्या मांडीवर बघ कोण आहे, कोण आहे बघ माझ्या मांडीवर. हे बघ, चालला तिकडे बाबू. ए बाबू, कसा बघतोय बघा. माऊ माऊ. कोण ही बॉक्स शिफ्ट होती का आपल्याला? त्यांचं नुसते प्रश्न चालू आहे. ढग फुटले का आणि कसे फुटता, कसा पाऊस पडतो. पाऊस चालू आहे आता, परत सुरू झाला जोरात. प्रेम झोपले आता मस्त, ड्युटीवरनं आले, ओले झाले होते, खूप ओले झाले होते, ते झोपले. शिव जेवण करतोय. आता वाजले दुपारचे 3:30 आणि तरी खूप पाऊस चालू आहे. आणि आमची लाईट पण गेली. आता काय माहिती लाईट कधी येईल. मला शंकाच होती की लाईट जाईल म्हणून. असं तरी मी मोबाईल वगैरे सगळं चार्ज करून ठेवलं होतं. गेली शिव लाईट. टीव्ही आता टीव्ही कसा बघणार, लाईटच गेली. आता व्हायचंय बोर. खेळतो तू, असं खेळतो. इथे विंडो पण आहे मध्ये, विंडो पण केली ना, लगेच आला बाहेर बघायला. इथं बाबू थांबा, मी लावून देते. बघ आता काय बघायचंय बघ. पाऊस बघतो, पाऊस बघायचा तुला, बघ. पाऊस बघतोय पाऊस. म्हणे तुम्ही दोघं सोबत बसले आणि लगेच भांडणं करणारा.
सिम्बा जाऊन बसलाय आणि हा नाव घ्यायला तिथं जातो. बाबू, सिम्बाचं लक्ष नाही आहे. त्याचं लक्ष गेल्यावर बघा परत त्यांचे भांडणं सुरू होते. आली लाईट आमची. मला वाटलं खूप आता संध्याकाळी म्हणजे 5-5:30लाच येईल, पण लगेच आले 5 मिनिटामध्ये. एवढंच येऊ. लाव मग टीव्ही. तुला लावा टीव्ही बघायची होती ना. मुलं पण काय करणार आहे दिवसभर घरामध्ये? किती अभ्यास करणार? अभ्यास करून करून किती अभ्यास करणार आहे? लाव ना. बघा त्यांचे भांडणं. सिम्बाचं लक्ष नव्हतं. अय्ई उई उई उई. सिम्बा 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 मनी. सिम्बा तर काहीच नाही करत आहे त्याला, फक्त मनीच त्रास देतोय. मग सिम्बाची जीवावर आली की मग सिम्बा ओरडतोय त्याला. ढग एकनिष्ठ राहिले, ढगफुटी झालीच नाही. ढगांनी एकमेकांना साथ दिली. आणि आता पाऊस पण बंद झालाय. आता मस्त वाटतंय थोडंसं नाही का. डोर वगैरे ओपन केल्या, मस्त विंडो ओपन केल्या. नाही ते विंडो ओपन केला ना पूर्ण पाऊस घरामध्ये येतो. माझं कॉर्नरचं घर आहे ना. बघा काहीच पाऊस नाही. असं वाटलं होतं पाऊस बंद होणार नाही, आणि बघा पूर्ण पाऊस बंद झाला आहे आणि किती छान वातावरण झालं आहे. आणि आमच्या नाशिकचा अनर्थ टळला. पाऊस बंद झाला आहे मस्त. आता आम्हाला काहीच टेन्शन नाही. म्हणजे पाऊस तर येणार आहे रोज, पण मग आता काही टेन्शन नाही ढगफुटीचा. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.